आणि सर्व बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले एका ठिकाणी आपण पाहिलं प्रथम सुरुवात करेल स्ट्राईक एंडवरती आणि संतोष नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळाले. दोन्ही तडाखेबाज फलंदाज आहे, यांच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके मारण्याची आणि ती क्षमता दाखवावी लागेल जर या पहिल्या सामन्यामध्ये 44 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या पार करायचा असेल तर. गोलंदाजी मार्कवरती रेडे होतोय. या धावांचा कुठेतरी डिफेंडला सुरुवात करण्यासाठी पहिला गोलंदाज मिस्टर निनाद गोलंदाजी मार्कवरती येतोय. निनादचा पहिला चेंडूवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, रुद्राने चेंडूला अडवलाय आणि पहिल्या चेंडू अडल्यानंतर आपण पहिला धाव घेण्याची कोणतीच संधी नाहीये. निर्धाव जातो चेंडू. सरासरी निश्चितच प्रत्येक षटकामध्ये 11ची आहे. 11ची सरासरीमध्ये प्रत्येक षटकामध्ये किमान 2 तरी चौकार येणं गरजेचं असेल साई सिद्धी स्पोर्ट्स संघासाठी. आणि ते चौकार या ठिकाणी येतील का, कारण तडाखेबाज फलंदाज खेळपट्टीमध्ये आहे तर नक्कीच. टॅपच्या सहारे खेळलेला फटका आहे. राजनी चेंडूला अडवलाय, फेकी करेल तोपर्यंत पहिली धाव या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावने सुरुवात होते या 44 धावांचा पाठलागाची. दरम्यान 2 चेंडूमध्ये 1 धाव फलकावरती लगावली गेली आहे. संतोष स्ट्राईक एंडवरती असेल. पहिल्या चेंडूचा सामना करेल निनादच्या. हलक्या रीतीने खेळून गडा टप्पा पडल्यानंतर थोडासा मध्ये आला चेंडू. ऑफ ब्रेकचा मारा निश्चित आपण पाहतोय. राईट मोअरचा मारा आपण पाहतोय निनाद यांच्या मार्फत. आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा मध्ये येणाऱ्या चेंडूला हलक्या रीतीने खेळून काढला आणि 1 धाव घेतली गेली चेंडूवरती. पुन्हा एकदा त्याच पहिला चेंडू टॅपच्या सहारे खेळला फटका. पप्लूने चेंडूवरती अडवला चेंडूला आणि त्यानंतर फेकी केली होती थेट यष्टीवरती आणि 1+1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये ॲड केल्या जातात. या 2 धावांची धावा फलकावरती आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ संपला. 4 चेंडूमध्ये 4 धावा, म्हणजे जो डॉट आलेला तो कुठेतरी आता मात्र लेवलशी राहिलेला आहे. परंतु हा लेवल इथपर्यंत ठेवायचं नाही आहे. या लेवलला कुठेतरी उंची गाठायची आहे, कारण एक भलं मोठं आव्हान समोर आहे. प्रथम करता पडणारा हा चेंडू निनादचा असेल. खोलवर टप्प्यात चेंडू, त्या चेंडूवरती मारला फटका. या ठिकाणी राजनी चेंडूला अडवलंय. बॅकअप मिळालं मारुतीचं आणि फेकी केली होती यष्टीवरती, परंतु या ठिकाणी यष्टीला चेंडू न लागता आपण पाहतोय अजिंक्यने कव्हर केलं ते चेंडूला आणि तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली गेली. 5 चेंडूमध्ये 5 धावा. दरम्यान शेवटचा चेंडू असेल. मात्र लोअर फुटबॉल पहिल्या चेंडूवर जाऊन मारण्याचा प्रयत्न केला आणि अति घाई संकटात नाही असं मात्र समीकरण या ठिकाणी समोर आढळलं. लोअर फुटबॉल चेंडूवरती मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर आणि पहिला हादरा, मोठा हादरा लागला जातोय साई सिद्धी स्पोर्ट्स संघाला संतोषच्या रूपाने. यश डीजे चला नेक्स्ट मॅच. नेक्स्ट मॅच श्री स्पोर्ट्स आणि जयसाई विरार. चला नेक्स्ट मॅच श्री स्पोर्ट्स आणि जयसाई विरार. चला कर्णधार या प्लीज. चला श्री स्पोर्ट्स आणि जयसाई विरार. चला एका ठिकाणी आपण पाहतोय श्री स्पोर्ट्स संघ, दुसऱ्या ठिकाणी जयसाई विरार संघ आपण पाहतोय. दोघांमधला या ठिकाणी टॉस या ठिकाणी केला जातोय. मीच करतो.
टेल इज अ कॉल, इट्स अ हेड. बॅक टू बॅक दुसरा हेड या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते. चला गौतम, नाणेफेक जिंकल्या. नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्या सामन्यामध्ये काय निर्णय असेल तुमचा? बॉलिंग. बॉलिंग घेण्याचा निर्णय आपण पाहिला. नाणेफेक जिंकून पहिल्या मॅचमध्ये बॉलिंग घेतलंय आणि काय हालत आहे बघ आता. आता ते बघताना बॉलिंग घेण्याचा निर्णय समोर संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील? 24च्या आतमध्ये धावायचा प्रयत्न करू. आणि समोरचा संघ आपण श्री स्पोर्ट संघ पाहतील आणि या आयोजनाबद्दल काय सांगशील? आणि समोरचा संघ आहे मातब्बर संघ आहे, त्या संघाबद्दल सुद्धा काय सांगशील? संघ तर चांगलाच आहे, परंतु आता जो जिंकेल त्याच्यावरती सर्व डिपेंड आहे. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा असेल या मॅचसाठी. श्री स्पोर्ट संघ, नाणेफेक तुमच्या वतीने लागलेला नाही आहे. नाणेफेक तुमच्या वतीने लागला असं तर काय निर्णय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं. म्हणजे कॉल सुद्धा तुमच्या अगेन्स्ट आहे. जयसाई विरार संघ तुमच्या समोर आहे. त्यांच्या समोर प्रथम फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? 30+ प्रयत्न असतो. त्यासाठी प्रमुख असणं म्हणजे फलंदाज पाहिजेत. ते फलंदाज कोणत्या फलंदाजी असं जास्त लक्ष असू शकते की तो हे ग्राउंड दणाणून शकेल आणि या स्पर्धेमध्ये आपली चांगली चुणूक दाखवेल. फलंदाज म्हणजे वेदांत आहे, तो खेळू शकतो चांगला. आणि हे चांगलं आयोजन आपण पाहतोय. वारंवार मी संबोधत आलेलो आहे की डोंगराळ भागामध्ये केलेलं हे पटांगण कसं वाटते? खूप सुंदर आयोजन आहे आणि चांगली खेळपट्टी आहे, तर खेळायलाच बरं वाटेल. थँक्यू सो मच तुमच्या सर्व प्रतिक्रियेबद्दल. आणि या सामन्यांसाठी, या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. अव्वल असा नाणेफेक जिंकला या ठिकाणी जयसाई विरार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम स्वीकारतोय. या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी प्रवृत्त केला जातोय श्री स्पोर्ट्स संघाला. दरम्यान वळूया सेकंड इनिंगकडे. आपण पाहतोय ज्या ठिकाणी 44 धावांचा पाठलाग या ठिकाणी करत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्यात फक्त 9. 9+1. हा चेंडू सुद्धा 9 आहे. 9+1. त्या 9+1 आल्यानंतर धावा फलकावरती 11 लगावल्या जातात. सुरुवात या ठिकाणी 44 धावांचा पाठलाग करत असताना थोडीशी खराब झालेली आहे. आणि आत्ता मात्र टप्पा पडल्यानंतर त्या चेंडूवरती मोठा हिट करण्याचा प्रयत्न फसतोय आणि चेंडू थेट यष्टीवरती लागतोय आणि गडी बाद होतोय. प्रथम फैजल नवीन फलंदाज येणारा. कसला घेतलाय रिव्ह्यू अंपायर? अंपायर कोणता रिव्ह्यू, कसला रिव्ह्यू घेतलाय? नोचा. अच्छा. नो प्लस वन आहे पंच. हां, 9+1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये ॲड केल्या जातील.
2 बॉल झाले. 2 बॉल 14. चांगला चेंडू, चांगला टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय लेग स्पिनचा मार आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या चेंडूवरती डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव घेतली गेलेली आहे. शेवटचे 2 चेंडू असतील या षटकातले. धावा फलकावती आपण पाहिलं तर 15. थोडासा जागा बनवून मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. तर 4 धावांची 19 वरती धावसंख्या सरकली जाते. निर्धाव चेंडू षटक संपल्या. 3ऱ्या क्रमांकाचा धावा फलकावती आहेत 19. येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 25 धावांची गरज असेल. जुगल येतो नवीन फलंदाजी मार्कवरती. ड्राईव्ह केलाय सरळ बॅटेने. तेजाच्या बाजूने निघून गेलाय आणि स्टेपची अपील होती. स्टेप दर्शवलाय अंपायरने की चौकार नशील महा. चला एकच धाव. गडी बाद. अजून एक विकेटचा पतन. हे सुंदरा बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग. साजने माझ्या बाया भूकल्यान ग. साजने माझ्या बाया भूकल्यान. अडवलंय चेंडूला. लास्ट बॉल. चला साई सिद्धीज स्पोर्ट्स संघ या ठिकाणी पराभूत होतोय. बीबी एकलव्य संघाचा या ठिकाणी विजय सलामी या ठिकाणी दिली जाते पहिल्या सामन्यामध्ये बीबी एकलव्य संघाकडून. आणि